ह्या सगळ्या गोष्टी मी अश्वत्थाम्याच्या लोभस सहवासात शिकलो होतो. त्याचा प्रत्येक शब्द अमृतात न्हाऊन निघाल्यासारखा असे. त्याच्या पित्यानं फक्त शस्त्रास्त्र आणि काही कठोर सामाजिक नीतिनियम तेवढेच पाहिले. त्यापेक्षा अधिक काहीच पाहिलेलं नव्हतं. पण अश्वत्थामा म्हणजे मला एक अष्टपैलू हिरा वाटे. जीवनाच्या यात्रेतला तो मला सर्वात अभ्यासू आणि चोखंदळ तरीही नम्र यात्रेकरू वाटे. तो शूर योद्धा होता, प्रेमळ मित्र होता, आज्ञाधारक पुत्र होता, निसर्गाचा रसिक भोगता होता. किती बारकाईनं त्यानं आजूबाजूच्या बारीक सारीक गोष्टींची जीवनाशी डोळस सांगड घातली होती. त्याच्या मौनामुळे कित्येक जण त्याला कोंदटलेल्या क्षितिजाचा म्हणत, पण मला ते पटत नसे. छे, अश्वत्थामा कोंदटलेल्या क्षितिजाचा असेल काय? वास्तविक पाहता त्याला क्षितिजच नव्हतं. चोहोबाजूंचं अफाट क्षितिजच त्याच्या विविध ढंगी व्यक्तिमत्वात सहजपणे सामावलं नव्हतं काय? कारण मी त्याला अतिशय जवळून पाहिला होता. माझ्याशी तो अनेकदा घटकानं घटका बोलला होता. गुरुद्रोणांनी त्याला विकासाची पुरेशी संधी कधी दिलीच नाही, असं काही जण सांगत. त्याच्या विशाल व्यक्तिमत्वाच्या वटवृक्षाखाली तो भूछत्रासारखा वाढला असं म्हणत. किती अन्यायकारक एकांगी विचार आहेत हे. अश्वत्थामा हा खऱ्या अर्थानं या राजनगरात कुणालाच समजलेला नव्हता. मला तरीही त्याचं सर्वांहून अतिशय वेगळं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. या हस्तिनापुरात त्याच्यासारखं स्वतःचं असं स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असलेला मला दुसरा कुणीच दिसत नव्हता. कधी कधी तर तो मला गुरुद्रोणांपेक्षाही श्रेष्ठ वाटते. हिमालयाच्या धवल शिखरासारखा उंच, गंगेच्या पात्रासारखा विशाल असाच मी एकदा पहाटे गंगेवर जायला निघालो. अंगावर शुभ्र उत्तरीय टाकून लगबगीनं चाललेला हसतमुख अश्वत्थामा मला मार्गात भेटला. नुकत्याच उमललेल्या शुभ्र कमळासारखी त्याची चर्या प्रसन्न आणि टवटवीत होती. त्याच्या हातात औदुंबराच्या समिध्या होत्या. बहुधा सकाळचं हवन करण्यासाठी तो लगबगीनं युद्धशालेकडे चालला असावा. त्याला पाहताच मी रथ थांबविला. राजा झाल्यापासून मी रथातूनच गंगेवर जात होतो. इतर वेळी माझ्या रथाचं सारथ्य शोण करी, पण गंगेवर मात्र मी एकटाच जाई. घोडे आवरेत मी अश्वत्थाम्याला म्हणालो, अलभ्य लाभ गुरुपुत्रा, तुझ्या दर्शनानं माझा आजचा सगळा दिवस आनंदात जाणार. कदाचित न भेटणाऱ्या कोणा दुर्मिळ अतिथीची आज भेटही होईल. तो सहज हसत हसत म्हणाला, एवढं माझं दर्शन तुला शुभदायक आहे काय? मग रोजच तुझ्या या गंगेकडे जायच्या मार्गावर मी येऊन बसत जाऊ का? ते तुला शक्य नाही हे मला माहीत आहे, पण तुझं दर्शन शुभदायक आहे हे मात्र निश्चितच. चल, येतोस का गंगेवर? मी त्याला प्रश्न केला. नको कर्णा, आता हवनाची वेळ होत आली आहे. मला गेलंच पाहिजे. निदान या समिधा तरी वेळेवर पोहोचविल्या पाहिजेत. हातातील समिधांची छोटी मोळी वर करीत तो म्हणाला. एवढंच ना? मग तुझ्या समिधा युद्धशाळेत पोहोचत्या करून मगच आपण गंगेवर जाऊ. चल वर, रथात ये. मी त्याला आग्रह केला. माझं मन त्याला मोडवेना. तो रथात चढला. आम्ही युद्धशालेकडे जाऊ लागलो. पक्षी नुसते किलबिलत होते. रथाच्या चक्राबरोबर माझ्या मनात स्मृतींची अनेक आवर्त फिरत होती. माझा स्वतःवरचा एक अनुभव आहे की गती आणि स्मृती यांचं काहीतरी गूढ नातं असावं, नाहीतर गतिमान वाहनात स्मृतींची एवढी गर्दी का व्हावी? मला अधिरथ बाबांची आठवण झाली. म्हणून मी अश्वत्थाम्याला सांगितलं, गुरुपुत्रा, पितापुत्र्यांच्या नात्यासंबंधात तुझं मत काय आहे? स्पष्ट सांग. तो सहज म्हणाला, सूर्याचं प्रतिबिंब नदीच्या डोहात पडतं. पित्याचं तसंच आपल्या पुत्रात पडलेलं असतं. जीवन हे असीम आहे. पुत्राच्या रूपानं पिताच जणू पुन्हा जन्माला येत असतो. जन्मदानाचा हा अखंड यज्ञ विश्वाच्या निर्मितीपासून असाच अतूट चालू आहे. असं तुझा स्वतःचा काय अनुभव आहे? माझा आहे कर्णा, एक अतिशय जिवंत अनुभव आहे, पण मी तो कुणालाच सांगितलेला नाही. त्या योग्यतेचं कुणी मला आजपर्यंत भेटलं नाही. तुला मात्र तो आज मी सांगणार आहे. तसं असेल तर मग सांग तरी तुझा तो जिवंत अनुभव. काहीतरी महत्त्वाचं आणि गुप्त सांगावं, अशा आवाजात तो म्हणाला. माझ्या वडिलांनी कौरव पांडवांना सारी युद्धविद्या शिकविली हे तुला माहीतच आहे, पण त्यांनी ती त्यांच्या हाती पूर्णार्थानं जाणार नाही याची दक्षता घेऊन ठेवली आहे. धनुर्धर म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही त्यांनी काही दिवस अज्ञानात ठेवलं. कसं ते ऐक.
अर्जुनाला लहान गळ्याचं एक जलपात्र देऊन माझे वडील दररोज त्याला पाणी आणायला गंगेवर पाठवीत। सर्वांना ते काम करावं लागे, मला मात्र ते मोठ्या गळ्याचं जलपात्र देत। त्यामुळे मी भरकन सर्वांच्या आधी पाणी घेऊन युद्धशालेकडे परते। पांडव आणि कौरव येण्यापूर्वीच बाबा मला महान असं नारायणशास्त्र शिकवीत। म्हणजे तुला नारायणशास्त्र माहीत आहे तर? होय, अर्जुनालाही नंतर ते माहीत झालं। बाबांची ती युक्ती ओळखून त्यानं त्याच्याकडून हट्टानं ते नारायणशास्त्र मागून घेतलं। आम्हा दोघांशिवाय इतर कुणालाच ते माहीत नाही। यावरून तू पितापुत्रांच्या नात्यासंबंधी काय निष्कर्ष काढलास अश्वत्थामा? शेवटी मी माझ्या मूळ प्रश्नांची आठवण करून दिली, हाच की पितापुत्रासाठी काहीही करू शकतो, प्रसंग पडल्यास असत्यही वागू शकतो। पण जरी आम्हा दोघांना नारायणशास्त्र मिळालं तरी धनुर्विद्येतलं तुझं कौशल्य काही आमच्या ठायी आलेलं नाही, खरंच कर ना। तुला कुणी शिकविलं हे? त्यानं मलाच उलटा प्रश्न विचारला। अर्थातच माझ्या पित्यानं। अश्वत्थामा, मी एक सूतपुत्र, मला दुसरं कोण कसं शिकविणार? पितापुत्रांसाठी काहीही करू शकतो ना? तेव्हा अधिरथ बाबांनीच मला हे शिकविलं असं समज। धन्य आहे तुझा पिता कर्णा, तो माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला। आम्ही हा हा म्हणत युद्धशालेजवळ आलो। एका ऋषिकुमाराजवळ अश्वत्थाम्यानं हातातील समिधा दिल्या। आम्ही दोघंही परत गंगेकडे चाललो। बऱ्याच दिवसानंतर आज मी असा अश्वत्थाम्याला बरोबर घेऊन गंगेकडे चाललो होतो। नेहमी मी एकटाच जात असे, आज आम्ही दोघं होतो। माझ्या मस्तकात नारायणशास्त्र घुमत होतं। थोड्या वेळातच आम्ही गंगेवर आलो। मला अन्निकाना थोडासा वेळ झाला होता। रोज मी सूर्योदयापूर्वी कटीभर पाण्यात उभा असे। आज सूर्योदय झाला तरीही पाण्याबाहेरच होतो। मी घाईघाईनं रथातून उडी मारली। अश्वत्थामाही खाली उतरला। सकाळची हसरी सोनेरी किरणं सगळीकडे स्वैरपणे पसरली होती। सूर्यकिरणं पाहिली की मला त्यांच्या वस्तुमात्राचा आकार नाही याचा नेहमीच मनस्वी खेद होतो। त्यांना आकार असता तर मी ती हवी तेवढी कवेत घेतली असती। त्यांचा सुगंध असता तर मी तो मनसोक्त वक्षभर हुंगला असता। ती किरणं मानवाच्या भाषेत बोलू शकली असती तर घटकानघटका मी त्यांच्याशी भान रहित होऊन गप्पा मारल्या असत्या आणि तरीही सदैव अतृप्तच राहिलो असतो। हे असं मला का वाटतं ते मात्र मला सांगता येत नव्हतं। वाटत होतं हे निश्चित। कर्णा, मी मगा म्हणालो की जीवन हे असीम आहे, या गंगेच्या काठावर आल्यावर मला ते प्रकर्षानं जाणवत आहे। अश्वत्थामा खाली उतरताच मला म्हणाला। ते कसं? त्याच्या सोनेरी किरणांनी उजळलेल्या मुखाकडे पाहत मी त्याला विचारलं। पाण्यावरून परावर्तित झालेलं काही थरथरणारे किरण त्याच्या गोल मुखावर पडले होते। त्यामुळे अगोदरच तेजस्वी असलेले त्याचे काळे शार डोळे एका विलक्षण तेजानं चमकत होते। ते पहा, पैल तीरावरच्या हिरव्या तृणपात्यावर किती असंख्य दवबिंदू चमकत आहेत ते। पैल तीराकडे बोट दाखवीत तो सहज म्हणाला। होय, मी म्हणालो, काल रात्री इथं उमाशंकर आले असावेत। त्यांच्या पाठ शिवणीच्या खेळात उमेच्या गळ्यातील मोत्यांची माळा तुटली असावी। खेळ संपल्यानंतर केव्हा तरी ते उमेच्या लक्षात आलं असावं। तुमचा हा असा धुसमुसळेपणा, अशी लाडी कुरकुरही तिनं शंकराजवळ केली असेल, पण तेवढ्यात पहाट झाली असेल। गडबडीत हाती लागतील तेवढे मोती कसे तरी गोळा करून तिनं उजाडण्यापूर्वीच आपल्या पतीचा हात धरून कैलासाकडे पलायन केलं असेल। राहिलेले ते मोतीच आता चमकत आहेत। हे दवबिंदू उमाशंकराचं गोड रहस्य सकाळच्या सोनेरी किरणांना हसत हसत खुलवून सांगत आहेत। मी माझ्या कल्पनेवर स्वतःच आनंदित होत त्याच्याकडे पाहिलं। नाही कर्णा, चुकतोस तू। उमाशंकर कैलास सोडून इथं कशाला येतील? आणि त्या भनंग पतीबरोबर संसार करणाऱ्या त्या गरीब उमेजवळ, लंकेच्या पार्वतीजवळ मोत्यांची माला तरी कुठली असणार? तो त्या चकचकणाऱ्या दवबिंदूकडे एकटक पाहत शांतपणे म्हणाला। मग तू तरी सांग, ते दवबिंदू म्हणजे काय ते? कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनातील एक उत्कट प्रतीकच आहे। अरे दवबिंदूच का, निसर्गातील प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे। पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत, मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल।
अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं असं म्हणाला होतास, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत. कसं, ते जरा स्पष्ट करशील काय? हे बघ कर्ण, हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणाला तरी माहीत आहे काय? माणसाचंही तसंच आहे. तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. पुढं ऐक कसं आहे ते. हे दवबिंदू कुणाचा तरी प्रकाश घेऊन चमकतात, इतके की ते वाटावं जणू काही प्रत्येक दवबिंदू हा एक छोटासा आणि स्वतंत्र सूर्य आहे. हे चमचम करणारे दवबिंदू वायूच्या झुळकीसरशी मंद मंद झोके घेतात. आपल्याजवळ असलेली प्रकाश किरणं आपल्यापासून बाहेर फेकतात, त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना आल्हाद देतात. परंतु जरा का वारा जोरात आला की हे प्रसन्न हसरे दवबिंदू खालच्या मातीत असंख्य जलबिंदू होऊन विरून जातात. काकू न करता, न आक्रोश करता. माणसाचे अगदी असंच आहे. एकाच परमात्म्याची असंख्य रूपे घेऊन मानव म्हणून वावरणारे हे जीव, अरे यातले काही जीव तर एवढे दिव्य असतात की साक्षात परमात्माच वाटावेत. हे सारे आपलं जीवन जगत असतात, पुरुषार्थाच्या किरणांनी जग उजाळतात, सौख्याच्या क्षणी आनंदानं डोलतात आणि मृत्यूची चाहूल आली की निमूटपणे त्याच्या स्वाधीन होतात. पिढ्यानपिढ्या हे चाललंय. आदल्या दिवशी विरून गेले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तृणपर्णावर जसे दवबिंदू पुन्हा तयार, तसेच जीवन असीम आहे असं मी नेहमी का म्हणतो हे तुला आता कळेल. खरं आहे तुझं अश्वत्थामा, पण काही लोकांकडे पाहिलं की त्यांचं जीवन तू म्हणतोस त्याप्रमाणे दवबिंदूसारखं असेलच वाटत नाही. ते कधीतरी सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात, त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात, जिवंतपणीच ते मृत झालेले असतात. त्यांना तू तुझ्या या कल्पनेत कुठं बसविणार? जीवनाला दवबिंदूची उपमा देऊन तू तुझी सौंदर्यदृष्टी व्यक्त केलीस, पण जीवन इतकं सहज दृश्य नाही, सोपं नाही करना. तू म्हणतोस ते लोकसुद्धा दवबिंदूसारखेच असतात. केवळ हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात. त्याच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत. त्यांना प्रकाश मिळालेला नसतो. अज्ञानाच्या महान अंधकारात गाडले गेलेले असतात ते दवबिंदू. आणि जगात अज्ञाना इतका मृत्यूही क्रूर नसतो. मग त्या दवबिंदूंनी प्रकाश केव्हा मिळवायचा? केव्हा उजळायची आशा लोकांची जीवनं? कधी उभरायचं त्यांनी पराक्रमाचे उत्तुंग पर्वत? मृत्यूच्या दारात जे अज्ञानात चाचपडतात त्यांना मृत्यूशिवाय दुसरा नैसर्गिक निपक्षपाती सत्यप्रिय गुरुच नाही. मुक्तीचा अन्य कुठलाही मार्ग नाही. मग त्यांनी लवकर आत्महत्या करावी असं तुझं सरळ सरळ मत असेल? मुळीच नाही. जे जीवन मिळविण्याचा अधिकार नाही ते गमविण्याचाही नाही, कुणालाही नाही. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कारच. मग अशा लोकांनी करावं तरी काय? केवळ मरेपर्यंत जगावं की मरण जगत असताना जीवन जगत असल्याचं खोटं खोटं ढोंग करावं? नाही. अशांनी सहनशील धरतीकडे पाहावं, तिच्यासारखे असंख्य आघात सहन करण्याची स्वतःची शक्ती वाढवावी, शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आध्यात्मिक, आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होऊन जावं. आत्म्याच्या संक्रमणाचे अनुभव समृद्ध करून जावं. कारण कुणीही कधीच विसरू नये की काळ हा अखंड आहे. जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे. मी त्याच्याकडे भारावून एकटक पाहू लागे. त्याच्या डोळ्यातून ज्ञानाचं तेज जणू ओसंडत होतं, तरीही तो शांत वाटत होता. मला पाण्यात उतरायला वेळ झाला आहे हेही माझ्या ध्यानात राहिलं नाही. त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळुवार आवाजात मी त्याला म्हणालो, मित्रा, माझं मन कधीकधी अंतर्गत परस्पर विरोधी विचारांनी गोंधळून जातं. कुठल्याही एका वैचारिक पार्श्वभूमीवर मी कधी स्थिर होऊ शकत नाही. मी कोण आहे हे माझं मलाच नीट समजत नाही. माझ्या अंतरंगात हे परस्पर विरोधी विचित्र असे संघर्ष का? ही दुही का? हे द्वैत अद्वैत कधी होणार? आत बाहेर अखंड एकच असा कर्ण मी कधी होणार? एक कर्ण, सर्वांना हवाहवासा वाटणारा कर्ण, स्वतःच्या तेजानं चमकणारा कर्ण.
स्वतःला आपण कोण आहोत हे खऱ्या अर्थानं पूर्ण जाणून घेतलेला कर्ण माझ्याकडे अतिशय स्नेहा दृष्टीनं पाहात मध्येच थांबवीत तो म्हणाला, कर्णा, ज्या अर्थी तुझ्या कानात जन्मजात कुंडलं आहेत त्या अर्थी अति तेजस्वी आणि अति प्राचीन अशी तुझी परंपरा असली पाहिजे. तरीही परंपरेचे केवळ शुष्क गोडवे गात बसू नकोस. तू लक्षात घे, तो केवळ वर्तमान काळ, त्यातूनच निर्माण होणारा भविष्यकाल हाती लागणार नाही असा न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नकोस. त्या भीतीनं हातातील वर्तमान काल तर कधीच पायदळीत उडवू नकोस. ज्याला जीवन हे असीम आहे हे एकदा पटलं तो कधीच असंतुष्ट होणार नाही. स्वतःवरचा विश्वास कधीच तीळ मात्रही उडू देणार नाही. मूर्ख आणि प्रवाहपतीत लोकांचं अनुकरण कधीच तो करणार नाही. तो हलक्या फुलक्या करमणुकीत रमणार नाही आणि रमलास तर मग तो कितीही बलाढ्य असो, त्याची परंपरा कितीही थोर आणि श्रेष्ठ असो, तो धुळीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या या तथाकथित श्रेष्ठ परंपरेचा अवशेष सुद्धा बाकी राहणार नाही. जगातले सर्व लोक त्याच्याकडे मूढ, आत्मवंचित आणि प्रवाहपतीत म्हणून पाहतील. त्याची कथा कोणीही कधीही लिहिणार नाही. लिहिली तरी ती कुणी वाचणार नाही. तेव्हा कर्णा, पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे की अशा अंतर्गत संघर्षात तू अजूनही असशील तर तात्काळ स्वतःला सावर. स्वतः कोण आहेस ते आत्मपरीक्षणानं नीट एकदा पारखून घे. माझी खात्री आहे तू एकटा जगाला दिव्यत्वाचा मार्ग दाखवशील. तुझं अंतर्गत द्वैत मिटलं तर जग एक दिवस अक्षरशः तुझ्या पायावर लोळण घेईल. इतका तू महान आहेस. त्याचे डोळे अतिशय शांत आणि निश्चल होते. कसलं तरी अबोध आणि अपूर्व तेज त्याच्या गौरवर्णी गोलाकार चर्येवर फाकून नुसतं ओसंडत होतं. त्याच्या वाणीत काहीतरी गूढ आणि समर्थ सत्य ठासून भरलं होतं असं मला वाटू लागलं. त्याच्या निरपेक्ष आणि स्पष्ट सल्ल्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावलाच. जगात तोंडासमोर स्तुती करणारे अनेक लोक असतात, दोष दाखविणारे थोडेच, मार्गदर्शन करणारा तर क्वचितच. त्याचे काही शब्द माझ्या कानात एकसारखे घुमू लागले. तुझी परंपरा तेजस्वी आहे. वर्तमान काल लक्षात घे. भविष्यकालाबद्दल न्यूनगंड नको. जगाला दिव्य संदेश. मी त्याच्या हातात हात घेऊन म्हणालो, अश्वत्थामा, कुणालाही आजवर सांगितलं नाही ते आज केवळ तुला सांगतो आहे. माझा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही. मी धनुर्विद्येसाठी साक्षात सूर्यदेवांना गुरु केलं आहे. त्यांच्याकडून मला नेहमीच दिव्य संदेश येतात. मला स्वतःला ते पूर्णपणे समजतात. पण अडचण हीच आहे की कुठल्याही भाषेत ते मला कधीच सांगता येत नाही. जेव्हा जेव्हा एखादं अतर्क्य कृत्य माझ्या हातून घडतं तेव्हा तेव्हा ते माझ्या गुरूंच्या आदेशामुळेच घडतं. मी आकाशाकडे बोट दाखवीत म्हणालो. आम्ही दोघांनी त्या तेजोनिधीला नमस्कार केला. माझ्या कानात अश्वत्थाम्याचे काही चुकार शब्द मात्र रेंगाळत होते. काल अखंड आहे, जीवन असीम आहे. यापूर्वी अनेक वेळा ओठावर आलेला एक प्रश्न त्याला मी विचारू शकलो नव्हतो. तो प्रश्न निश्चय करून आज विचारायचाच असं मी ठरवलं. तो नेहमी आपल्या शिरावर एक वस्त्राची धवलपट्टी लपेटून तिची नीरघाट हनुवटीखाली बांधत असे. त्याच्या शिरावर जखम तर नसावी ना, अशी शंका मला वारंवार आली होती. शेवटी अर्धदान करून परतताना मी त्याला विचारलं, अश्वत्थामन, तू नेहमी आपलं शिर आच्छादून का घेतोस? सूर्यकिरणांचा त्रास होतो म्हणून की काय? नाही, मुळीच नाही. उलट गंगेचं पात्र आणि सूर्यकिरणं याचं मला मनस्वी आकर्षण आहे. पण मी शिरावर वस्त्राचं आच्छादन का घेतो हे तुला आज सांगणं योग्य नाही. योग्य काली मात्र